हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण TET आणि CET या एक्झाममध्ये या या परीक्षेतील CDP चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयातील वायगोत्स्की यांचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतावरील 100पेक्षा जास्त प्रश्नोत्तरांचा अभ्यास करणार आहोत. तर त्या जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब असेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न आहे, वायगोत्स्की यांचे पूर्ण नाव काय? उत्तर, लेव वायगोत्स्की. दुसरा प्रश्न, वायगोत्स्की कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? रशियन किंवा त्यावेळेचा सोव्हिएत? पुढे पाहूया, वायगोत्स्की यांचा जन्म व मृत्यू कधी झाला? उत्तर आहे 17 नोव्हेंबर 1896 ते 11 जून 1934. फक्त 37 वर्ष जगले. पुढचा प्रश्न, वायगोत्स्की यांच्या सिद्धांताचे नाव काय? उत्तर, सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत किंवा सामाजिक रचनावाद. पुढचा प्रश्न पाहूया, वायगोत्स्की यांच्या मते विकास कसा होतो? उत्तर, सामाजिक देवाणघेवाण, संस्कृती, भाषा यातून. एकटे मूल नाही शिकत. पुढचा प्रश्न, पियाजे विरुद्ध वायगोत्स्की मुख्य फरक काय आहे? तर उत्तर, पियाजे बरोबर विकास व शिक्षण, तर वायगोत्स्की शिक्षण व विकास, सामाजिक आधी. पुढे पाहूया, पियाजे वैयक्तिक संशोधक तर वायगोत्स्की? तर उत्तर, वायगोत्स्की सामाजिक शिक्षणार्थी, इतरांच्या मदतीने शिकतो. पुढे, पियाजे बरोबर टप्पे, तर वायगोत्स्की बरोबर क्वेश्चन मार्क. तर उत्तर आहे वायगोत्स्की बरोबर सातत्य. वायगोत्स्की टप्पे मानत नाही. पुढे पाहूया, पियाजे बरोबर विचार आधी भाषा नंतर, तर वायगोत्स्की बरोबर काय? तर उत्तर, वायगोत्स्की बरोबर भाषा आधी विचार नंतर, भाषा विचार घडवते. पुढे पाहूया, वायगोत्स्की यांच्या मते भाषा कशाचे साधन आहे? विचारांचे. उत्तर आहे विचारांचे सामाजिक देवाणघेवाणीतील साधन, संस्कृतीचे वाहक आहे. पुढे पाहूया, वायगोत्स्की यांच्या मते संस्कृती काय करते? उत्तर, मानसिक साधने देतात, उदाहरणार्थ भाषा, लिपी, गणित आणि नकाशा. पुढे, वायगोत्स्की यांनी उच्च मानसिक क्रिया कशाला म्हटले? उत्तर, स्वैच्छिक लक्ष, तार्किक स्मृती, संकल्पना निर्मिती, समस्या निराकरण या सामाजिक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, वायगोत्स्की यांनी निम्न मानसिक क्रिया कशाला म्हटले? उत्तर, नैसर्गिक सहज, उदाहरणार्थ अनैच्छिक लक्षण, यांत्रिक स्मृती, प्राणी व बाळ. पुढे पाहूया, अंतर्गतता म्हणजे काय? तर उत्तर, बाह्य सामाजिक कृती, अंतर्गत मानसिक कृती बनणे, आधी इतरांसोबत मग स्वतःसोबत. पुढे पाहूया, अंतर्गततेचे उदाहरण द्या. उत्तर, शिक्षक बोटावर मोजून गणित शिकवतात तर मूल डोक्यात मोजते. बाह्य, अंतर्गत. वायगोत्स्की यांचे प्रसिद्ध वाक्य कोणते? तर उत्तर, प्रत्येक कार्य बालकाच्या विकासात दोनदा येते, आधी सामाजिक पातळीवर नंतर मानसिक पातळीवर. पुढचा प्रश्न पाहूया, वायगोत्स्की यांच्या मते शिक्षकाची भूमिका काय? उत्तर, अधिक ज्ञानी, दुसरा मदत करणारा आणि सहकारी. पुढे पाहूया, वायगोत्स्की यांच्या मते खेळ का महत्त्वाचा? उत्तर, खेळात मूल ZPD झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट मध्ये काम करते, नियम पाळतो, भूमिका करतो, विकासाला चालना मिळते. पुढे पाहूया, वायगोत्स्की यांच्या मते अनुकरण कधी होते? उत्तर, फक्त ZPD मध्ये.
खूप सोपे किंवा अवघड कामाचे अनुकरण होत नाही. पुढे पाहूया. पियाजे वैयक्तिक शोध तर वायगोत्स्की क्वेश्चन मार्क तर वायगोत्स्की सहकारी शोध. पुढे पाहूया. वायगोत्स्की यांच्या सिद्धांताचा वर्गात उपयोग काय? गटकार्य, जोडी कार्य, मदत, शिक्षक मदत, चर्चा, परस्पर अध्ययन. पुढे पाहूया. वायगोत्स्की यांच्या मते अभ्यासक्रम कसा असावा? उत्तर मुलाच्या झेडपीडीच्या पुढे खूप सोपा नको आणि खूप अवघड नको. पुढचा प्रश्न पाहूया. वायगोत्स्की इतके लवकर का गेले? कारण क्षयरोग, टीबी. स्टॅनलींच्या काळात त्यांचे काम बंद होते, नंतर ते प्रसिद्ध झाले. पुढे पाहूया. वायगोत्स्की यांचा सिद्धांत कोणत्या वादात मोडतो? उत्तर सामाजिक रचनावादात मोडतो. झेडपीडी म्हणजे काय? तर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. त्यालाच आपण मराठीतून समीपस्थ विकास क्षेत्र असे म्हणतो. पुढे पाहूया. झेडपीडीची व्याख्या. उत्तर स्वतः करू शकतो व मदतीने करू शकतो यामध्ये अंतर, यातच शिक्षण होते. झेडपीडीचे 3 स्तर कोणते? एक आहे करू शकतो वास्तविकता, दुसरा आहे मदतीने करू शकतो समीपस्थ आणि तिसरा आहे करू शकत नाही बाहेर. पुढे पाहूया. झेडपीडीचे उदाहरण द्या. उत्तर मूल 2 अंकी बेरीज स्वतः करते, 3 अंकी बेरीज शिक्षकांच्या मदतीने करतो, 5 अंकी अजिबात नाही. मधला भाग हा झेडपीडी आहे. पुढे पाहूया. शिक्षकाने कोणत्या भागात काम करावे? तर झेडपीडीमध्ये करू शकतो भागात, कंटाळा करू शकत नाही या भागात, निराशा. पुढे पाहूया. झेडपीडी स्थिर असते का? तर नाही. शिकत जातो तसा झेडपीडी पुढे सरकतो, गतिशील आहे. MKO म्हणजे काय? तर मोर नॉलेजेबल अदर्स. पुढे पाहूया. MKO कोण असू शकतो? तर शिक्षक असू शकतात, पालक, मोठा भाऊ, हुशार मित्र, पुस्तक, संगणक, TV, व्यक्तीच हवा असे नाही. पुढे पाहूया. MKOची भूमिका काय? तर MKO मध्ये मुलाला मदत करणे, मार्गदर्शन करणे आणि आधार देणे ही MKOची भूमिका आहे. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर मचाण बांधणे म्हणजे मचाण बांधणे. MKOने तात्पुरता आधार देणे, जसजसे मूल शिकेल तसतशी मदत कमी करणे. स्कॅफोल्डिंग शब्द कोणी वापरला? तर वूड, ब्रुनर, रॉस यांनी 1976 वापरला. वायगोत्स्की तत्वावर आधारित आहे. पुढे पाहूया. स्कॅफोल्डिंगचे उदाहरण द्या. उत्तर सायकल शिकवताना मागून धरणे, जमायला लागले की हात सोडणे, शेवटी एकटाच चालवतो. पुढे वर्गात स्कॅफोल्डिंग कसे द्याल? उत्तर इशारा देणे, अर्धे उत्तर सांगणे, उदाहरण देणे, एकत्र करणे, हळूहळू कमी करणे. पुढे पाहूया. स्कॅफोल्डिंग व पियाजे यांच्या शोधू द्या यात फरक काय? तर पियाजे एकटा शोधू द्या तर वायगोत्स्की मदतीने शोधू द्या झेडपीडीमध्ये. पुढे पाहूया. परस्पर अध्ययन कशावर आधारित आहे? तर वायगोत्स्की यांच्या सिद्धांतावर. 4 कृती आहेत. पहिला आहे सारांश, दुसरा आहे प्रश्न विचारणे, तिसरा आहे स्पष्ट करणे आणि चौथा आहे अंदाज बांधणे. शिक्षक व विद्यार्थी भूमिका बदलतात. पुढे पाहूया. झेडपीडी मोजता येते का? तर हो. गतिशील मूल्यमापनाने मोजता येते. किती मदत लागली ते पाहणे. पुढे पाहूया. स्थिर IQ चाचणी विरुद्ध गतिशील मूल्यमापन फरक काय? तर स्थिर IQ चाचणीमध्ये एकट्याला काय येते? गतिशील मूल्यमापनामध्ये मदतीने किती शिकू शकतो? वायगोत्स्की गतिशील मानतो. पुढे पाहूया. शिकण्याची तयारी पियाजे व वायगोत्स्की यांच्यात फरक. तर पियाजे परिपक्व आले की तयारी आणि वायगोत्स्की मदतीने तयारी आधीच आणता येते. पुढे पाहूया. MKO नेहमी प्रौढच असतो का?
तर नाही. हुशार समवयस्क पण MQ होऊ शकतो. मोर नॉलेजेबल अदर्स. ZPD सर्व विषयांना सारखी असते का? तर नाही. गणितात ZPD वेगळी, भाषेत वेगळी असते. स्कॅफोल्डिंग कधी काढावे? मूल स्वतंत्रपणे करू लागले की, अंतर्गतता झाली की. पुढचा प्रश्न पाहूया. वर्गात 30 मुले, सर्वांची ZPD वेगळी, शिक्षक काय करेल? गटकार्य, समवयस्क अध्ययन, वेगवेगळ्या पातळीची कामे. पुढे पाहूया. समूह ZPD, ग्रुप ZPD असू शकतो का? तर होय. वर्ग एकत्रितपणे किती करू शकते? चर्चेतून ZPD काढते. वायगोस्की यांच्या मते विकासाची सीमा काय ठरवते? उत्तर सामाजिक सांस्कृतिक संदर्भ एकटा नाही. पुढे पाहूया. अपंग मुलांसाठी ZPD कसा वापराल? उत्तर जास्त स्कॅफोल्डिंग, छोटी पावले, जास्त MQ पण अपेक्षा कमी नाही. प्रज्ञावान मुलांसाठी ZPD कसा? तर ZPD खूप पुढे, त्यांना अवघड कामे, अमूर्त विचार द्या, स्कॅफोल्डिंग कमी लागेल. पुढे पाहूया. ZPDचा आकार सर्वांचा सारखा का? तर नाही. काहींचा ZPD लहान, काहींचा मोठा. मोठा ZPD बरोबर लवकर शिकतो. शिक्षण ZPD कसे बदलते? तर चांगले शिक्षण ZPD पुढे ढकलते, वास्तविक विकास वाढतो. पुढे पाहूया. वायगोस्की यांच्या मते चांगले शिक्षण कसे? उत्तर जे विकासाच्या पुढे चालते, ZPDला लक्ष करते, मागे नाही. पुढे पाहूया. वायगोस्की यांच्या मते भाषा व विचार यांचा संबंध काय? तर उत्तर सुरुवातीला वेगळे, 2 वर्षानंतर एकत्र येतात, भाषा विचार घडवते. पुढे पाहूया. पूर्व बौद्धिक भाषा म्हणजे काय? तर 0 ते 2 वर्षे रडणे, हसणे, बाबा, मामा, विचार नाही, फक्त भावना आणि भावना सामाजिक. पुढे पाहूया. पूर्व भाषिक विचार म्हणजे काय? तर 0 ते 2 वर्षे खेळणे, शोधणे, कृती करणे, भाषा नाही. पुढे पाहूया. भाषा व विचार कधी एकत्र येतात? तर सुमारे 2 वर्षे, तेव्हा मौखिक विचार सुरू. स्वगत भाषण म्हणजे काय? तर मूल स्वतःशीच मोठ्याने बोलते, कृती करताना मार्गदर्शन करते, 3 ते 7 वर्षे. पुढे पाहूया. पियाजे यांच्या मते स्वगत भाषण काय आहे? उत्तर अहम केंद्रितता, निरर्थक, 7 ते 8 वर्षांनी बंद होते. वायगोस्की यांच्या मते स्वगत भाषण म्हणजे काय? तर वायगोस्कीच्या मते विचारांचे साधन, समस्या सोडवायला मदत करते, बंद होत नाही, आंतरिक होते. पुढे पाहूया. आंतरिक भाषण म्हणजे काय? तर 7 वर्षानंतर स्वगत भाषण मनात जाते, स्वतःच विचार करणे. पुढे पाहूया. स्वगत भाषणाचे उदाहरण द्या. उत्तर कोडे सोडवताना हा इथे ठेवू, नाही तिथे ठेवू, तिथे, तर मोठ्याने बोलणे. पुढे पाहूया. अवघड कामात स्वगत भाषण वाढते का नाही, का कमी? तर उत्तर वाढते. अवघड कामात स्वगत भाषण वाढते. वायगोस्की यांनी प्रयोगाने दाखवलेले आहे. वायगोस्की यांच्या मते लिहिणे काय आहे? उत्तर अंतरिम भाषणाचे बाह्यरूप, सर्वात अवघड भाषा. पुढे पाहूया. खेळ बद्दल वायगोस्की काय म्हणाले? तर खेळात मूल स्वतःच्या डोक्यापेक्षा मोठे असते, ZPD मध्ये काम करतो. पुढे पाहूया. काल्पनिक परिस्थिती खेळात का महत्त्वाची? तर नियम पाळायला शिकवते, आई झाली की आईसारखे वागावे लागते, स्वनियमन. पुढे पाहूया. खेळात वस्तूचा अर्थ बदलतो का? तर हो. काठी घोडा, अर्थ कृतीपासून वेगळा होतो,
सुरुवात. वायगोस्की पुढे पाहूया. वायगोस्की यांच्या मते शालेय शिक्षण का महत्त्वाचे? तर शाळेत शास्त्रीय संकल्पना शिकवतात, घरी दैनंदिन संकल्पना असतात. पुढे पाहूया. दैनंदिन संकल्पना म्हणजे काय? उत्तर अनुभवातून असंघटित. उदाहरणार्थ भावाला मारले की आई ओरडते कारण माहीत नाही. शास्त्रीय संकल्पना म्हणजे काय? तर शाळेत संघटित. व्याख्या उदाहरणार्थ शोषणे म्हणजे झाडाने पाणी घेणे कारणासह. पुढे पाहूया. दोन्ही संकल्पना कशा भेटतात? दैनंदिनवरून शास्त्रीयकडे, शास्त्रीयकडून दैनंदिनकडे झेडपीडीमध्ये भेट होते. भाऊ ही कोणती संकल्पना आहे? आधी दैनंदिन, माझा भाऊ, नंतर शास्त्रीय, आई वडिलांचा मुलगा. पुढे पाहूया. वायगोस्की यांच्या मते अभ्यासक्रम कसा हवा? उत्तर दैनंदिन अनुभवांशी जोडून शास्त्रीय संकल्पना शिकवाव्यात. पुढे पाहूया. लिपी कशी शिकवावी? उत्तर बोलण्यापासून सुरुवात, आधी चित्र मग अक्षर, सामाजिक गरज निर्माण करा. पुढे पाहूया. रटबद्दल वायगोस्की काय म्हणतील? निरर्थक, सामाजिक संदर्भ नाही, झेडपीडी नाही, अंतर्गतता नाही. पुढे पाहूया. वायगोस्की यांच्या मते अपयश काय येते? उत्तर झेडपीडीच्या बाहेरचे काम दिल्याने खूप अवघड. पुढे पाहूया. वायगोस्की यांच्या मते कंटाळा का येतो? उत्तर झेडपीडीच्या आतले काम दिल्याने खूप सोपे. पुढे पाहूया. प्रवाह कधी येतो? उत्तर काम झेडपीडीमध्ये असेल तेव्हा आव्हान आणि कौशल्य संतुलन. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.